ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोलीत लाखोचे सागवान जप्त। शहरातील आझम कॉलनी रोड भागात मोकळ्या जागेत पडलेले लाखो रुपये किमतीचे सागवान वनविभागाचे अधिकारी मीनाक्षी पवार वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून शनिवारी दिनांक 27 या सागवानाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली। सदर लाकूड मालेगाव जिल्हा नाशिक येथून आणण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे। हिंगोली शहरातील आझम कॉलनी रोड भागातील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर सागवान लाकूड आणून टाकण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती। यावरून विभागीय वन अधिकारी मनोहर गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल चव्हाण, सारंग शिंदे, तोलसरवाड, गीता राठोड, शिवाजी काळे, ज्ञानेश्वर जाधव, अशोक चव्हाण, आसाराम उबाळे, सुनील कराळे, ढेंबरे, लटपटे, शहारे, महादू शिंदे यांच्या पथकाने 9 शुक्रवार दिनांक 26 या भागात तपासणी केली। यावेळी मोकळ्या जागेमध्ये सागवान लाकडे आढळून आले। यामध्ये वनविभागाने सदर मालकाकडे पावत्या व इतर कागदपत्रे मागितली असता त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही। त्यामुळे वनविभागाने सदर लाकडे ताब्यात घेऊन वनविभागाच्या परिसरात आणली आहे। सुमारे 3 ट्रॅक्टर लाकूड असा त्यांनी लाखो रुपये आहे। यामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून सदर लाकूड मालेगाव जिल्हा नाशिक येथून आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे वनविभागाने नाशिक वनविभागाशी संपर्क साधून किती लाकूड वाहतुकीसाठी परवानगी दिली होती याची माहिती मागवली आहे। A7 न्यूजसाठी आणि